गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज सकाळी 10 वाजता मला करायचा होता हेअरकट. सकाळचं घरचा नाश्ता पाणी करून मग मी बोलून घेतलं हेअरकट करण्यासाठी. खूप दिवसापासून चाललं होतं माझं हेअरकट करायचं 2-3 महिन्यापासून, पण बाळ लहान असल्यामुळं मला जाणं काय होत नव्हतं. म्हणून मी आज त्यांना घरीच बोलवलं. पण नेमकं आज शनिवारमुळं लाईट पण लवकर येणार नव्हती, लाईट गेली होती. 12:30 पावणे 1 वाजता ते आले. माझा जवळजवळ अर्धा ते पाऊण तास, जवळजवळ 1 तास माझा हेअरकट चालूच होता. माझे प्रेग्नेन्सीमुळे माझे केस खूप लांब झाले होते, मला एकदम शॉर्ट करायचे होते आणि मला असं काहीतरी माझं लुक चेंज करायचं होतं. त्यासाठी मला वेगळाच हेअरकट पाहिजे होता. मी म्हटलं हेअरकटला नाव नसलं तरी चालेल, पण माझं लुक पूर्ण चेंज झालं पाहिजे. मला खूप साऱ्या स्टेप पाहिजे होत्या. तर मग हेअरकट माझा कंप्लीट झाला. तुम्ही पाहू शकता असं शॉर्टकट केला मी. पूर्ण वरतून ते खालीपर्यंत लेअर पाहिजे होत्या, तशाच मला जशा पाहिजे होत्या तशा त्यांनी मला करून दिला. मला हेअरकट खूप आवडला. हेअरकट करून आल्यानंतर खूप ऊन होतं, मग त्यांना पण मला कलिंगड खाऊ घालायचं होतं, कारण ते ओळखीचेच होते. घरी आले, कलिंगड कट केला. कलिंगड पाहिजे तेवढं काही लाल नव्हतं, तुम्ही पाहू शकता वेगळाच कलर होता आणि एकदम असं फॉस होतं. कलिंगड अजिबात गोड नव्हतं. कलिंगड आज प्लॅन होता नॉनव्हेजचा. नॉनव्हेज बनवायचं होतं आणि नॉनव्हेज म्हणजे मला खायची होती मुंडी आणि माझे मिस्टर मुंडी खात नाहीत, म्हणून त्यांना खायचं होतं बोकडाचं मटण. त्यांच्यासाठी वेगळी भाजी, माझ्यासाठी वेगळी भाजी. एकीकडे मुंडी आणि दुसरीकडे मटण शिजत होतं. तोपर्यंत मी वाटून घेतलं. वाटणामध्ये आज मेंदू फ्राय पण बनवायचा होता. कुकरची शिट्टी होत होती. तोपर्यंत मग मी कणिक मळून घेतलं. कणिक मळलं, त्यांच्यासाठी चपात्या केल्या 4-5 आणि माझ्यासाठी ज्वारीची भाकरी केली. वाटणामध्ये मी कांदा, टोमॅटो, खोबरं, अद्रक, लसूण, जिरे, काही खडे मसाले असं भाजून घेतलं होतं आणि ते वाटण मी करून ठेवलं होतं. माझ्यासाठी भाकरी बनवली, त्यांच्यासाठी चपाती बनवली. मटण शिजलं, कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्याच्यानंतर वाटलेला मसाला टाकला, वाटण टाकलं. वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. जोयाची अद्रक लसूण पेस्ट मी जोयाचं वापरलं, तुम्ही पाहू शकता. तेल सुटेपर्यंत वाटण हे परतून घेतल्याच्यानंतर मी काही कोरडे मसाले टाकले. गरम मसाला, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, आपला घरगुती मसाला टाकून छान असं परतून घेतलं. परतल्यानंतर मग मी मुंडी शिजवून घेतली होती तेच टाकलं. तुम्ही पाहू शकता कलर हा खूप छान आलेला आहे. मुंडीचा रस्सा हा खूप छान लागतो आणि बाळ लहान असल्यामुळं असं म्हणतात की मुंडी खाल्ल्यावर बाळ पटकन अशी मान धरतं, म्हणून मला खायची होती. मायरा आज 2.5 महिन्याची झाली, पण मी एकही मुंडी खाल्ली नव्हती. पण आता मला मुंडी खायची खूप इच्छा झाली होती, म्हणून मी मुंडी मागवली, मुंडी बनवले. छान असे उकळी आल्याच्यानंतर वरून कोथिंबीर टाकली. स्वयंपाक करत करत मायराला झोळीत टाकलं होतं. झोळीत मायराकडे लक्ष देत मी पूर्ण स्वयंपाक केला. दोन्ही भाज्या, मेंदू फ्राय, भाकरी, चपाती, भात सगळं बनवलं. छान अशी दोन्हीकडे 2 भाज्या शिजत होत्या. नंतर ते घरी आले. मुंडीचा रस्सा, भाकरी, भात, कांदा छान असं जेवण केलं. मायराला शेजारीच टाकलं होतं, मायरा खेळत होती. छान असं जेवण केल्यानंतर मग थोडंसं फिरून आलो. फिरून आल्यानंतर मायरासोबत गप्पा मारायच्या चालल्या होत्या. पहा मायरा कशी गप्पा मारते. मायरा अशी ओरडत होती जसं काही ती कोणाला आवाज देते. माझ्यासोबत एवढी खुश नसते तेवढी ती तिच्या पप्पासोबत असते. ते दिवसभर घरी नसतात, संध्याकाळी आल्यानंतर त्यांच्यासोबत ती खूप छान खेळते. पहा किती छान अशा गप्पा मारते ती, वरडून बोलती, जसं का ती म्हणजे असं काहीतरी सांगती, माझं दिवसभराचं गारानं सांगते पप्पाला, अशा गप्पा मारती. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.